श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत संदेश ढगे यांचा ललितबंध मित्रा. मित्रा, मला माहीत आहे तू अनुभवाने आणि वयानेही वरिष्ठ आहेस. इतकंच काय, तू छोट्या छोट्या गोष्टीतून आम्हाला घडवलं आहेस. आमचं बोट धरून या अक्षरमेळ्यातून आम्हाला मनसोक्त फिरवलं आहेस. मित्रा, परवा मी तुला एक प्रश्न विचारला, नाणं खणखणीत असेल तर केव्हा ना केव्हा वाचतेच. या तूच शिकवलेल्या वाक्याचं पुढं काय झालं? अनंत काळ लोटला मुसाफिरी करून, पण नाणं काही वाजाचं नावच घेणार आहे. मी वेताळासारखा तुझ्या मानगुटीवर नव्हतो, तरी हा प्रश्न गैर लागू ह्या रकान्यात तू लोटलास. तुला स्वतःला आता काय उत्तर द्यावं अशी संभ्रमावस्था वाटायला आली असेल. तू अलगद हा प्रश्न टोपलीखाली कोंबडी झाकावी तसा झाकून टाकलास आणि उत्तरादाखल कोंबड्यासारखा मान उंचावून डोळे किलकिले केलेस. काळ किती कठीण आलाय ना. एक तर नाणी शिल्लक ठेवण्याचा हा काळ नाही आणि खणखणीत शब्दालाही तितकी धार नाही. आयुष्य सरकण्यापेक्षा सरपट्टच जास्त. ते बहुरंगी होऊन येतं, मात्र त्याच्यात एकच आयुष्य असतं. या नव्या आभासी विश्वाच्या रचनेत बिघाड झालाय का रे? ह्या जगात जिवंत स्पर्श कसा शोधायचा? असे एक ना दोन अनेक प्रश्न. आपले कविमित्र चंप्र देशपांडे म्हणतात, सूड भावनेनं आपण कचराच होतो गालिब आणि फूल झाल्याशिवाय तिच्या जवळपास फिरकताच येत नाही. बघ बघ, रंगाच्या अतोनात उधळणीमध्ये तेवढाच हा काळा पांढरा धीर. खणखणीत नाणं नेहमी अन्यायग्रस्त असतं का रे? अंधार करा उजेड फारच झाला, ही अशीच असेल का रे मार्मिक प्रतिक्रिया? पूर्वी अहंकाराला एक वय होतं, आता तसं दिसत नाही. अडथळा दिसताच थांबण्याची एक सवय होती. शीळ घालता येईल मनमौजीसारखी इतकी उसंत होती. आता ह्या मनाला 400 किलोमीटरपर्यंत स्पीड ब्रेकर नाही. मित्रा, तू उत्तर टाळून मला बोलतं केलंस, ही तुझी किती सुंदर देणगी. आपणच आपला अनुवाद केला पाहिजे. आपणच आपल्याला प्रतिस्पर्धी मानलं पाहिजे. थोडासा दिलासा मिळेल का रे अशा समजुतीने, की पुढच्या 1-2 पिढ्यांच्या गर्भामध्ये आपणच आत्तापासून लपून राहायला हवं. शब्दांना छळाचे माध्यम समजून आपण निशब्द होऊ ना. मग बघ, अख्खा निसर्गच येईल आपल्या सोबतीला. तू म्हणशील, त्रास काय करून घेणाऱ्यांना होतो. तरी खणखणीत नाण्याचा प्रश्न अनुत्तरित राहतो ना रे. मग कलावंतांचं भोगणं आणि उपभोगणं म्हणजे नक्की काय रे भाऊ? त्याने तर कलावंत असण्याचे भोग भोगले पाहिजेत. डोक्यातल्या नाण्यांचा खुळखुळा झालाय एवढं मात्र नक्की. परवा मात्र तू बोललास, खणखणीत नाणं केव्हा तरी वाचतंच. या वाक्याच्या जन्मावेळेचा काळ बदललाय आणि मी संवाद संपून वाद वाढू नये म्हणून तुला समाधानविरहित धन्यवाद अग्रेषित केले. मित्रा. संदेश ढगे यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.